ओळख लावावं लागेल, आपल्याला दोस्ती निर्माण करावी लागेल. आपल्या विदर्भात हा उच्च तुच्छ मिटलेला असेल, परंतु या कृतीतून आमच्यावर कसा अन्याय केला जातो. पोलीस भरतीमध्ये शून्य जागा, शिक्षक भरतीमध्ये शून्य जागा, पोलीस पाटील भरतीमध्ये शून्य जागा, आरोग्य विभागाच्या जागा निघाल्या तिथे ओबीसीच्या शून्य जागा. आपण राजे आहात, लोकतंत्रामध्ये आपण मंत्री आमदार आहात. रोस्टर दुरुस्तीची मागणी 2013 पासून आपण सतत करतोय. डीपीडीसी मध्ये आपण बसता छातीवर हात ठेवून सांगायचं कोणत्या आमदाराने, कोणत्या खासदाराने, कोणत्या मंत्र्यांनी या प्रश्नावर अधिकाऱ्यांना प्रश्न केलेला आहे, चुकीचे रोस्टर केले हे का बघत नाही आपण. फक्त समाज रस्त्यावर आला म्हणून तेव्हा आपण गोड गोड बोलायचं, मैं तुम्हारे साथ हूं, आणि वर्षभर समाज जो वेदना भुगतोय, जे उपासी तपासी पहाटेपासून पोलीस होईल म्हणून म्हणजे राबतायत दौडतायत, त्या विद्यार्थ्यांचं काय. एसीबीसीचा 10% आरक्षण लागू झाला 2024च्या आंदोलनानंतर. 2024च्या आंदोलनानंतर जरांगेच्या एसीबीसीचा 10% आरक्षण लागू झाला. अहो खाजगी शाळांमध्ये साहेब 1 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट मध्ये या गोंदिया जिल्ह्यातल्या लेकरांना फुटतात तर 16 खाजगी शाळांमध्ये भान ठेवून सांगतोय जे सत्य आहे, जे समाजात चालतंय ते जुबानीवर आणून सांगण्याची हिंमत करतोय. 40-50 लाख रुपये मास्तरकीच्या नोकरीसाठी धरून आमच्या ओबीसींची आणि इतर पोरं फिरतात. या शाळांमध्ये आमच्या लेकरांना नोकऱ्या नाहीत, कारण रोस्टर मध्ये ओबीसींचं आरक्षण शून्य. आणि या 2024च्या एसीबीसीच्या आरक्षणानुसार या 1 ऑगस्ट 2025 ते 14 ऑगस्ट 2025 मध्ये या 14 दिवसाच्या कालखंडात गोंदिया जिल्ह्यातील खाजगी अनुदानित शाळांमध्ये फुकटामध्ये पवित्र पोर्टलचे 120 मराठ्यांना गोंदिया जिल्ह्यात नोकरी भेटलेली आहे. ही अवस्था हे वास्तव आहे मित्रांनो. ज्यांचं फुलं असेल बऱ्याच भाग आहे, बऱ्याच व्यक्त आहे, या समाजाची मागणी नाही तरी महामंडळ झालं, स्टाफ झाला, उद्या जागा होतील. 3 IAS IPS लेवलचे अधिकारी दिले, फंड दिला आम्हाला 5.5 कोटी, त्यांना हजारो कोटीची आवड. ही अवस्था आहे, यातून आम्ही सावरलो पाहिजे. मित्रांनो, गावागावातून दूर दऱ्यातून आपली आलेले लोक आहेत. मोजका थोडासा नाश्ता जे काही आमच्याकडून, आमच्या संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याकडून शक्य झालं, एवढ्या जनतेला जे काही केलं ते अपुरं आहे. अख्खा आयुष्य आमचा उन्हातान्हात राबण्यात गेलेला आहे. आज जरी कुणाला ही गैरसोय झाली असेल, पाण्याची गैरसोय झाली असेल, पण ज्या विश्वासाने आणि ज्या निर्धाराने आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहे, काही लोकांच्या बऱ्याच चर्चा झाल्या, बऱ्याच चर्चा रंगल्या, पण सांगू इच्छितो हा मोर्चा कोणत्याही पार्टीचा नाही. हा या पार्टीचा, हा त्या पार्टीचा. हे चष्मे काढा, राजनीतीचे चष्मे लावून समाजाचे अधिकार आमच्या डोक्यात देखत संपत आहे. फक्त आम्ही कट्टरतेने आपल्या पार्ट्यांच्या खुट्याला बांधून ठेवलेला आहे. झक मार के ये देगा ही, ये जाएगा कहां. ही मानसिकता पक्षांची बनलेली आहे. ही मानसिकता बदलल्यास तुम्ही जागृत असणाऱ्या ओबीसींनी पुढे सावध झालो. कोणत्याही पार्टीचा हा मोर्चा नाही. अहो, समाजाच्या अस्तित्वामध्ये आमचं अस्तित्व आहे. समाजाच्या अस्तित्वामध्ये आमचं अस्तित्व आहे. समाजाचे अधिकार वाचले तर आमचे अधिकार वाचतील. समाजाचे अधिकार वाचले तर नोकरी वाचतील. समाजाचे अधिकार वाचले तर तुमचे राजकीय पद सुद्धा वाचतील, नाही तर तेही भेटणार.
वाचवावं लागेल समाजाच्या अधिकाराला. आणि म्हणून मित्रांनो, आपणास विनंती करतो, भाऊ, जेवढं दान खायचं नव्हतं तोही एक आमची अत्यंत महत्वाची मागणी आहे. औषधीसाठी, निंदाईसाठी, खतासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. जून महिन्यामध्ये लोकांनी धान विकले, मई महिन्यामध्ये लोकांनी धान विकले. कायदा काय म्हणतो तुमचा? कायदा काय म्हणतो? शेतकऱ्यांनी आपला माल आधारभूत किमतीच्या केंद्रावर विक्री झाल्यानंतर, बिल झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत त्याच्या खात्यावर पैसे गेले पाहिजेत. त्याच्या खात्यावर पैसे गेले पाहिजेत. हो, या माझ्या शेतकऱ्यांवर ज्यांनी लाखोचा, हजारोचा धान विकलेला आहे, सोनं गहाण ठेवून दुकानदाराच्या समोर उभं राहून अपमान सहन करून विनवणी केली खतासाठी, विनवणी केली औषधीसाठी. टू व्हीलर गाड्या गिरवी ठेवलेल्या आमच्या शेतकऱ्यांनी औषधी आपलं पीक वाचवण्यासाठी. श्रमातून, कष्टातून विकलेल्या धानाचा मोबदला 3 महिने ओलांडत आहे. या सगळ्यांना वाटा आमचा विरोध नाही. ऐत खाऊपणा निर्माण करा. जेव्हा जेव्हा देशामध्ये ऐत खाऊपणा येईल तेव्हा तेव्हा देशामध्ये दारिद्र्य लाभेल, हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. दारिद्र्य का लाभलेलं आहे? ऐत खाऊपणा आम्ही निर्माण करतो, त्यांना जिंकतो. मताचं राजकारण करून आम्ही 5-10 वर्षाचं आपली वैयक्तिक सुरक्षितता करू शकतो, परंतु अख्खा आयुष्य आम्ही या समाजाचा उद्ध्वस्त करतो. हे ध्यानात आता आमच्या नेत्यांनी ठेवलं पाहिजे. हे ध्यानात आमच्या प्रतिनिधींनी ठेवलं पाहिजे. हे धानाचे पैसे उद्या सोमवार आहे, पुढच्या आठवड्यात तुमचे कामाचे दिवसही कमी केले. आता शुक्रवारी बंद होते ऑफिस. आम्ही विनंती केली, दबाव दाखवला, रस्त्यावर समाज येईल. आमच्या निवेदनासाठी रविवारी सुद्धा जिल्हाधिकारी साहेब, तुमच्या समकक्ष अधिकारी इथे उपस्थित असला पाहिजे. त्यांनी काढला आदेश, त्यांनी काढला आदेश, हे आहे उपस्थित. पण मित्रांनो, येत्या शुक्रवारपर्यंत आमच्या धानाच्या विकलेले जे धान आहे त्याचे चुकारे फेकले पाहिजे. अन्यथा डीएमओची बिल्डिंग बाजूलाच आहे, परंतु त्याचा नाईलाज आहे. फंड अलॉट करण्याचं काम वरून होते. बाकीच्या अलॉटमेंट साठी आपल्याकडे पैसे आहेत, शेतकऱ्यांच्या धानासाठी पैसे नाही. अधिक कित्येक शेतकऱ्यांनी आपले संबंध बिघडवले. आम्ही विदेशी राष्ट्रांसोबत आमची तांदळाची आयात बंद झाली. आयात बंद झाल्याचे दुष्परिणाम झाले की जो धान 2300 रुपये क्विंटलला विकत होता, 1700 क्विंटलला विकावं लागला आमच्या शेतकऱ्यांना. आदरणीय इल्मे सर, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, कृपया त्यांना जागा द्या, कृपया त्यांना बसू द्या. 70-80च्या वयामध्ये ते आमच्या समाजाचे आंदोलनाला करतात. आदरणीय इल्मे सर, आपलं स्वागत आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये. वयाच्या 78व्या वर्षी सुद्धा या ओबीसीसाठी झटणाऱ्यांच्या व्यथेसाठी समाज रस्त्यावर आहे. भंडाऱ्यावरून निघालेला माणूस, हा बुडा झालेला माणूस या ठिकाणी आलेला आहे. मित्रांनो, बुडती हे जन देखविना डोळा येतो पळवळा फुका. या जीआरच्या अनुषंगानं जी 2 प्रकारची जीआर आहे ती रद्द झालीच पाहिजे. दुसरं, त्याच्याशिवाय आमचा कोणताच समझोता होणार नाही. जोपर्यंत जीआर रद्द होत नाही तोपर्यंत आमची आंदोलन सतत सुरू राहतील. या निमित्तानं आमचे 4 ओबीसी बांधव ज्यांनी आत्महत्या केली, एक अटॅकने गेला, माझी विनंती आहे त्यांना आमची सगळ्यांची सामूहिक श्रद्धांजली आहे. तुमचे हे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. परंतु माझी आजच्या युवा युवतींना कळकळीची विनंती आहे, या समस्येचं समाधान आत्महत्या नाही. कोणीही या मार्गावर जाऊ नका, आपला जीव संपवू नका. लढे बचेंगे तो लढेंगे. मित्रांनो, आपण
सन्मानानं ज्या लोकांना आणलेला आहे, स्वाभिमानानं आणलेला आहे, म्हणून टिकून आहे. कारण की समाजाला सवय लावली गाडीचे पैसे आणणाऱ्याच्या खिशात पुन्हा एक्स्ट्रा 1000 रुपयाचा खर्च आणि सायंकाळी जाताना पुन्हा खर्च वो फिर नेता और पार्टी की चर्चा. ही जी सवय आपण लावलेली आहे, या सवयीवर मात करून आपल्या लेकरांच्या अधिकारासाठी हा समाज इथे आला. उपासी तपासी दिवसभर फिरून आपण सहकार्य केला. यापुढे सुद्धा आपलं सहकार्य अपेक्षित आहे. आणि जी पोरं, जी राबणारी कष्ट करणारी लेकरं या आंदोलनासाठी गेली 10 दिवस आपल्याला वाहून घेतली, त्यांच्या कार्याचा चीज झाला पाहिजे. त्यांनी उचललेल्या वेळाचा यश मिळालं पाहिजे. ही सर्व लोक एका शृंखलेमध्ये आपण गुंफून पुनश्च यापुढे आपलं आंदोलन, आपल्या मागण्या आणि इतरही बराच भाग आहे. जनगणना हे एकमात्र सोल्युशन आहे. ही मराठ्यांची लढाई फक्त नोकऱ्यांसाठी नाही. एसीबीसीच्या आरक्षणाने त्यांना शैक्षणिक आणि नोकऱ्या भेटल्या. त्यांची नजर आहे पॉलिटिकल आरक्षणावर. ओबीसी झाल्याशिवाय त्यांना राजकीय आरक्षण भेटू शकणार नाही. आणि आमचा ठाम विश्वास आहे, केंद्र सरकारने घोषणा केलेली आहे जातीगत जनगणनेची, आपण करावी. रजिस्ट्रार जनरलने 14,618 करोड रुपये आपल्याला या जनगणनेसाठी केंद्र सरकारला मागितलेले आहे. या देशातील समस्त समस्या जर निराकरण होत असतील जनगणनेमुळे, तर एका माणसावर फक्त 102 रुपया खर्च येणार आहे. 102 रुपया खर्च. ही जनगणना करावी. करत नसाल तर आम्ही बांधील करू. आमचीच नाही, मराठ्यांची करा, सर्वांची करा. एकदा आकडे येऊ द्या. कोणाजवळ घरदार आहे, कोणाजवळ गाड्या माड्या आहेत, कोणाजवळ नोकऱ्या आहेत, कोणाजवळ शाळा आहेत, कोणाजवळ शेती आहे, कोणाजवळ उद्योग आहे, कोणाजवळ किती नोकऱ्या आहेत, चपराशाच्या कोणाजवळ आहेत आणि कलेक्टरच्या कोणाजवळ आहेत. हे आकडे येऊ द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवलेली 340वी कलम, त्यातून फक्त मंडल आयोगाची एक मागणी फक्त मंजूर झालेली आहे. संपूर्ण मंडल आयोग बाकी आहे. आमचे आंदोलन संपूर्ण मंडल आयोग लागू करो, वरना खुर्ची खाली करो. हेही राहणार आहे. पुढील दिशा आमची ही सुद्धा राहणार आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी मित्रांनो, येत्या 10 तारखेला असंच आंदोलन, विदर्भाचं आंदोलन, ही ताकद जी आपण आपल्या गोंदिया जिल्ह्यात दाखवली, ही ताकद आपल्याला नागपूरला सुद्धा एकत्र करावी लागेल. आणि म्हणून राजकीय चष्मे, जातीगत चष्मे, कारण की जाती जातीच्या नावावर वाटूनच आमचं वाटोळं झालेलं आहे. ते एकवटतात मराठी का? सिंगल कास्ट, ओनली सिंगल कास्ट. आम्हाला जाती जातीमध्ये वाटून ठेवलेला ते चष्मे काढा. अमर वळावे आला तर लोध्याच्या पोटात दुखते, बबलू कटरे आला तर भायकारच्या पोटात दुखते, भायकार पुढे आला तर आमच्याला निंबाळकरच्या पोटात दुखते, मग एखादा रोकडे आला तर पुन्हा परशुरामकरच्या पोटात दुखते. हे दुखलं काढा. तुमचं आमचं दुखणं एकच आहे. आम्ही भाऊ आहोत. आम्ही सर्व या देशाचे कुणबी आहोत. आम्ही सर्व या देशाचे कुणबी आहोत. म्हणून हे दुखणं काढा. जातीचे आंदोलन, जातीच्या जयंत्या, जातीच्या रॅल्यांमध्ये सळग भरतो. जातीच्या आंदोलनातून तुमच्या लेकराला काही भेटू शकत नाही. ओबीसीच्याच आंदोलनातून भेटू शकेल. म्हणून ओबीसी म्हणून एकत्र या. सर्वांना ओबीसी म्हणून एकत्र यावं लागेल. आपले अधिकार अबाधित ठेवावं लागेल. आणि जे शिल्लक राहिलेलं आहे संवैधानिक आरक्षण,
340व्या कलमानुसार पॉलिटिकल रिझर्वेशन सुद्धा ओबीसींना शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब प्रमाणे आमच्या आमदार आणि खासदाराच्या जागा सुद्धा राखीव ठेवल्या पाहिजे. तेच भारतीय संविधानाचं मूळ आहे. कारण की राजकीय सत्तेत गेल्याशिवाय तुमची किस्मत बदलणार नाही. आणि म्हणून हा ध्येय उरासी बाळगून आपण सर्वांनी एकदा निश्चितच माझ्यासोबत नारे द्यावेत. यापुढे फक्त ठराविक आमचे प्रतिनिधी मंडळ आदरणीय जे उपविभागीय उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी गोजी आहेत आदरणीय खंडाईत साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया आमच्या या डायसवरती यावं. सर्वांसमोर आमचं निवेदन महामहिम राज्यपाल नामदार मुख्यमंत्री आदरणीय कलेक्टर साहेबांच्या मार्फत आपण स्वीकारावं आणि आमच्या या भावना महामहिम राज्यपालाला कळल्या पाहिजे. आणि म्हणून अजून यायचे आहेत अधिकारी साहेब. आणि म्हणून मी एकदा पुन्हा तुम्हाला एल्गार करण्यासाठी सांगतो. जय ओबीसी.